सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली आहे। 400 गाड्या कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे दर घसरलेत। शेतकऱ्यांना 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवण्याची अपेक्षा होती, मात्र कांदा निर्यात बंदी न उठल्याने कांदा विक्रीसाठी बाजारामध्ये आलेला आहे। साठवलेला कांदा आज शेतकऱ्यांनी एकत्र बाजारपेठेमध्ये आणल्याने आवक वाढलेली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे। जवळपास 400 गाड्या कांद्याची आवक जी आहे ती आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली पाहायला मिळते। आज देखील कांद्याचे दर जे आहेत ते थोड्या प्रमाणात घसरलेले आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, काय परिस्थिती आहे मार्केटची? कसं आहे सर, 31 मार्च रोजी केंद्र शासनाने जे शासन आहे ते निर्यात धोरण बदलणार होता, पण ते बदललं नाही आणि बदलेल या हिशोबाने शेतकऱ्यांनी आपला माल सर्व सांभाळून ठेवला होता की बाबा यदा कदाचित जर मार्केटमध्ये निर्यात चालू झाली तर कांद्याला भाव येईल। पण आता परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे। शेतकऱ्यांकडे आता माल जास्त आहे आणि देशावर मध्ये मागणी कमी आहे, कारण चारी बाजूने तिथला लोकल कांदा चालू आहे। त्याच्यामुळे आता हे दर पडतच राहणार आहेत असं वाटतंय। शुक्रवारी जेव्हा मार्केट बंद झाली, मार्केट 2000 ते 2200 रुपयेपर्यंत गेलता। आज सरासरी 500 रुपयापासून ते वर 16-17 रुपये मार्केट आहे, म्हणजे 3-4 रुपये डाऊन झालेला आहे। परिस्थिती म्हणलं तर अशी या केंद्र शासनाच्या या तुगलकी निर्णयामुळे शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षापासून लाखो रुपयात नुकसान होतंय। 31 तारखेपर्यंतच्या लोकांनी कांदा 31 मार्च नंतर निर्यात बंदी उठेल हे हिशोबाने माल थांबवून ठेवला आणि तोच माल आता 31 तारखेपूर्वी जो भाव होता त्याच्याही पेक्षा कमी भावात कांदा विकला जाऊ लागला। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी।